गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल. काँग्रेसचे पराभूत उमेदवार विक्रम सावंतांची हायकोर्टामध्ये याचिका. निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा विक्रम सावंत यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयांच्या इमारतीचं भूमिपूजन पार पडणार. मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थानचा महत्त्वपूर्ण निर्णय. भाविकांना भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारक. मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, सुजय विखेंचा दावा. दाव्यानंतर संस्थानचा निर्णय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख परेड. आर्थर रोड कारागृहामध्ये शरीफुलची ओळख परेड करण्यात आली. नर्स लीमा आणि आया जुनू यांनी आरोपीला ओळखलं. राज्य शासनाकडून राज्यमार्ग परिवहन मंडळाला सवलत मंजूर मूल्य. एसटीला दर महिन्याला 350 कोटी रुपये मिळणार असल्याची अधिकाऱ्याची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आता वर्षातून 2च्या ऐवजी 4 मासिक पास मिळणार. एसटीकडून देण्यात येणाऱ्या एका पासद्वारे महिनाभर साध्या लाल परीनं मोफत प्रवास करता येणार. राज्यामधील शासकीय रुग्णालयांमध्ये 20,000 पदं रिक्त. उच्च न्यायालयाच्या सुओ मोटो याचिकेच्या सुनावणी दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माहितीपत्रातून माहिती समोर. महाराष्ट्रासह देशामधील इतर राज्यातही वाघांची शिकार. मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणाचा समावेश. अटकेतील पहिल्या शिकाऱ्यांच्या चौकशीतून माहिती समोर. मागेल त्याला सौर कृषी पंप. महावितरणचे 100 दिवसांचं उद्दिष्ट 60 दिवसामध्ये पूर्ण. 16 मार्चपर्यंतचं उद्दिष्ट 4 फेब्रुवारीलाच पूर्ण.